पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिकांचे हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन। जालन्यातल्या गांधीनगर भागातील नागरिकांनी मंठा चौफुली ते अंबड चौफुली महामार्गावर हंडे घेऊन केला रास्ता रोको। गांधीनगर भागाला 2 दिवसात पाणी पुरवठा न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इशारा। महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या विरोधात गांधीनगर भागातील नागरिक आक्रमक। जालना महापालिका कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी कामात दिरंगाई करतात का? आजच्या आंदोलनानंतर प्रश्न उपस्थित। जालना शहरातील गांधीनगर भागात मागच्या 25 दिवसांपासून पालिकेनं पाणी सोडलं नाही, त्यामुळे महिलांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। गायकवाड मोहल्ल्यातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्यासाठी मागणीसाठी मंठा चौफुली ते अंबड चौफुली महामार्ग रास्ता रोको आंदोलन केलं आहे। महिलांनाही हंडे घेऊन या आंदोलनात सहभाग घेत आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं। यावेळी या ठिकाणच्या नागरिकांनी माहिती दिली आहे की रमजान ईद झाली, गुढीपाडवा झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली आणि आज श्रीराम नवमी आहे, मात्र अद्यापपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही आहे। गांधीनगर भागात मागच्या 25 दिवसापासून पालिकेनं पाणी सोडलं नाही, तसेच आमच्या भागात 3-4 दिवस वीजही खंडित असते। आमच्याकडे कुठल्याही स्थानिक पुढाऱ्यांचे, माजी नगरसेवकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष नाही, मग आम्ही काय करावे असा संतप्त सवाल गांधीनगर भागातील नागरिकांनी उपस्थित केलाय। वेळोवेळी संबंधित विभागाला आमच्या अडीअडचणी समजून सांगितल्या, भेटून सांगितल्या, तरी यावर काही उपाय निघाला नाही। त्यामुळे आज अखेर टोकाचा निर्णय घेण्याची वेळ गांधीनगर भागातील नागरिकांवर आली आहे। त्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी आज जालना ते मंठा महामार्गावर भव्य असा हंडे घेऊन रास्ता रोको केला आहे। सुमारे 1.5 तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती। आम्ही शासनाचे लक्ष आमच्या मागण्यांकडे वळवण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केलं असल्याची प्रतिक्रिया आंदोलक अमजद अकबर खान यांनी दिली आहे। पाणी पुरवठा, वीज पुरवठ्याबाबत आम्ही स्थानिक आमदार यांच्याशी सुद्धा संपर्क साधून आमच्या अडीअडचणी सांगितल्या, मात्र काही फायदा झाला नाही। आम्ही या ठिकाणी 4 नगरसेवक काँग्रेसची निवडून दिले आहेत, तरी सुद्धा आमच्या मूलभूत सुविधेकडे माजी नगरसेवक दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अखेर आम्ही या महिलांसह हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं असल्याचं आंदोलनकर्ते हाफिज अकबर म्हणाले। दरम्यान पाण्यासारख्या मूलभूत मागणीसाठी जर नागरिकांना आंदोलन करावे लागत असेल तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही। आजच्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नागरिकांमध्ये महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याविषयी आणखीन रोष वाढलाय। महापालिका कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या कामात दिरंगाई का करता असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। पानी के वास्ते आंदोलन करे आज रोड लोगो आंदोलन। हमारे वहाँ 1 महीने वो कम से कम 28-29 दिन हो गए, बड़े बड़े त्यौहार चले गए। आज अंबेडकर जयंती हो गई और आज रामनवमी है, ईद का दिन चलेगा हमारा, सबसे बड़ी ईद रहती रमज़ान की। पानी छोड़ते एक दिन, कल, आज 1 महीना गुजर गया, लेकिन जालने के हर तरफ पानी आ गया, लेकिन हमारी तरफ पानी नहीं आया। ना गांधीनगर को एक गायकवाड़ मोहल्ला बोलकर, गरीबों की बस्ती बोलकर छोड़ दिया गया। 2 लाइट जाती, 2 3 बजे तक लाइट में आती नहीं। पूरे जितने लाइट वाले हैं कर्मचारी वो फ़ोन बंद कर स्विच ऑफ करते थे। पानी वाले को फ़ोन करे तो पानी वाला बोलता साहब को बात करो, साहब को बात करो, साहब बोलता कि मेरे हाथ में कुछ भी नहीं है। ना यहाँ पर रोड की सुविधा है, 20 साल हो गए रोड नहीं बना, 20 साल हो गए नालिया के सिर्फ पाइप ढकल दिए गए। हमारे पानी अगर ऊपर का आता बरसात का तो पानी घरों में घुसता पानी, कोई चीज़ की सुविधा नहीं है, बस लोग जी रहे हैं बस, यानी एक जानवरों की तरह जिंदगी गुजर रहे। बच्चे बीमार पड़ रहे, दवाखानों में पैसे जा रहे, खा रहे, कमा रहे, कर्जा पानी कर रहे, गरीब लोग कैसा भी जिंदगी गुजार रहे। घरों के अंदर खाने के अंदर नालियाँ निकलते, नालियाँ है ना, घरों के अंदर इतना गंदा पानी आ जाता है। आज हमारी प्रशासन से और महानगर पालिका से और जालने के आमदार से, महानगर अध्यक्ष से सबसे हमारी विनती है कि गांधीनगर को देखा जाए, क्योंकि हमने यहाँ पर नगर सेवक 4 कांग्रेस के लाकर रखे, लेकिन एक भी झांकने को तैयार नहीं रहता। सब बोलते कल छोड़ेंगे, आज छोड़ेंगे, नाली का पानी कल कर देंगे, आज कर देंगे, कोई देखने के लिए तैयार नहीं। क्या नाम है भाई आपका? मेरा नाम हाफिज अकबर।